हडपसरला एक मॉल आहे. तर आयडिया होती की त्या मॉलमध्ये जाऊन एक मस्त असा वॉकिंग टूर व्हिडिओ बनवायचा मॉलच्या आतला आणि टाकायचा आपल्या चॅनलवर छोट्याशा मोठ्याशा. नवीन सुरुवात करायची छानशी. मस्त दाखवायच्या गोष्टी इथल्या तिथल्या. गेले मॉलमध्ये म्हणाला की अलाउड नाही आहे. एकतर माझी अशी खूप प्रामाणिक मला एक शंका आली, जी की जर मी एंट्रीलाच जर कॅमेरा आहे माझ्याकडे दाखवलं नसतं, माझ्याकडे ॲक्शन कॅमेरा होता. तर मी आत जाऊन काय करते त्यांना कळलं पण नसतं, कारण का खरंच कोणाचं लक्ष नव्हतं. पण प्रामाणिकपणे मी आपलं गेले. त्यांनी बाकी सिक्युरिटीवाली बाई होती, म्हणाली की अलाउड नाही आहे, तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल. नाव वगैरे लिहिली माझं. परमिशन घेण्यासाठी म्हणाले हेल्प डेस्कला जा. हेल्प डेस्कवर गेलो. तिकडे त्यांचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह होता, तो मला म्हणाला की अर्जुन नाव त्याचं. तो मला म्हणाला की तुम्हाला मॉल मॅनेजरला कॉल लावला, तुम्हाला मार्केटिंगच्या टीमशी बोलावं लागेल. मार्केटिंगची टीम म्हटलं कधी येईल, तर म्हणतायत की मार्केटिंगची टीम मंडेला असते 10 नंतर. त्यांनी सांगितलं कुठे त्या मॉलमध्ये त्या टीमला भेटायचं. म्हटलं ठीक आहे, आता ह्या 2 दिवसाचं काय करायचं? सॅटर्डे संडे जे आहे, कारण का मंडेपर्यंत वाट बघणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम. म्हटलं निघूया आता इथून. कारण तब्येत बरी नसताना पण आलेली. इंट्युशन्स फॉलो करावेत माणसाने. मग खरंच खूप मनापासून वाटत होतं की नाही जावं आज. पण म्हटलं नाही, एक पण दिवस आपला मिस नाही झाला पाहिजे. नीट करतोय आपण जे काही करतोय छोटं मोठं, रेग्युलरली गेलं पाहिजे. म्हणून आले आणि हे असं आधीच राहावेना म्हणलं कॅमेरा ऑन करून ठेवून देऊ चालू करून ठेव. ते बुलेटचा आवाज येतो दुक 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 दुक. येते कुठून तरी येते. म्हणजे चालू ठेवावा. आले, ओला केली. काका चांगले होते आणि मेन म्हणजे मीटरवर नाही गेले. पुण्यामध्ये हे जे नवीन सुरू झालेलं आहे चायनीज अलाउड नावमध्ये, की ते म्हणतात ए बघ क्लासिक गोवन गेली. उफ, काय बाईक आहे. पण बाय द वे ही बाईक मस्त आहे दिसायला, काहीच त्याच्यात वाद नाही. आणि आपण कोणत्या पर्पजसाठी बाईक घेतो त्याच्यावर आहे. पण मी लास्ट इयर बाईक घेतली थोडंसं इयर एंडला अशी, आणि मला स्वतःला बड्डे गिफ्ट द्यायचं होतं. तेव्हा मी टेस्ट राईडसाठी गेलेले रॉयल एनफील्डमध्ये. मग मी गुरुला पाहिली, ही पाहिली, हंटर पाहिली, हिमालयन पाहिली टेस्ट राईड घेऊन. त्याच्या फातिमा नगरच्या रॉयल एनफील्ड आणि त्याच्या बाजूला आपली विसरले जावा येसडीचं पण शोरूम आहे त्याच्याच बाजूला. त्याच्याकडे पण गेलेली. येसडीची पण स्क्रॅम्बलर पाहिलेली मी. आणि मग ॲट द एंड मला ॲक्च्युली काहीच आवडेल. त्याच्या आधी मी फातिमा नगरला सेमच भागामध्ये 3 हे शोरूम होंडाचं होतं. होंडाला जाऊन मी आपली हायनेस बघून आलेली. मला आवडलेली हायनेस. धुक 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 मस्त वाटते गाडी सुरू केल्यावर अशी धुक 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 धुक. अमेझिंग वाटतं. फक्त मला एकच त्याच्यामध्ये असं बघायला म्हणजे कळलेलं की मला लक्ष द्यायला हवं, जे की त्याचा हॉर्न मला वाटतं की युजुअली हॉर्न आपला आपण एक थोडा खालच्या बाजूला नेतो आणि तेव्हा तो हॉर्न असतो. याचा हॉर्नसाठी आपल्याला थोडा वरती करून मग प्रेस करायचा. असं काहीतरी होतं. म्हटलं ठीक आहे, चल याची सवय आपल्याला होऊन जाईल. म्हटलं घ्यावी का, पण तरी एवढे पैसे लावून पण मला खूप समाधान मिळत नव्हतं. आले सोसायटीमध्ये T4 लावलेली कोणीतरी. फोनवर बोलता आपण गाड्यांवर बसतो, तशातलं केलं. T4वर बसले आणि म्हटलं तिच्या आईला हे काहीतरी वेगळंच आहे म्हणतात, हे एक नंबर आहे हा काम. म्हणून उतरले गाडीवरनं, फोन कट केला. त्याची कोणाशी बोलत होते माहीत नाही, गेलं म्हणजे नंतर करते. आले, ठेवला फोन, गाडी पाहिली, पुन्हा स्टँडवरनं थोडीशी काढली नाही का, बघितलं की कसं वाटतं, पोश्चर कसं वाटतं, गाडी कशी वाटते. आणि म्हणजे कमाल वाटली. नंतरच्या वीकेंडला सिंहगड रोडला गेले. सिंहगड रोडला एक शोरूम होतं ट्रायम्फचं. तिकडे गेले. T4 आणि स्पीड 4 होतं. त्या दोघांची टेस्ट राईड घेतली. कारण का ट्रायम्फची ती दुसरी जी ही आहे स्क्रॅम्बलर टाईप जी आहे, तिचं नाव विसरले मी आता, ती मला खूपच उंच वाटत होती. त्यामुळे कोणी डबल सीट घेऊन जाणं तर पॉसिबलच नव्हतं. त्यामुळे स्पीड 400 आणि T4 मला
छान वाटलं. इवन मनोहर कराया पण खूपच हलक्या आणि छान वाटलं, मला इझी वाटलं. घेतलं, टेस्ट ड्राईव्ह घेतली. त्याच्यानंतरच्या विकनेसला जाऊन स्पीड 400 घेऊन आले. पण बोलण्याचा मुद्दा हा की ते बघ इथे सायकल आहे. काय दादा आत्ता आमच्या काकांनी बोललेले, बाकी अख्ख्या प्रवासात काकांनी काही नाही बोलले. आत्ता फक्त काका थोडेसे झाले की अरे काय करतोस ते, थोडं चिडलं काका. तर जाऊन मग T4 घेऊन आले, सॉरी स्पीड 400 घेऊन आले. अशी झाली गंमत. त्या एका रॉयल एन्फिल्डवरने एवढं सगळं आठवलं. फायनली ट्रॅफिक थोडंसं ते काही होतं. तो जो फ्लायओव्हर आहे आपल्या नोबेल हॉस्पिटलचा, तिथे जर ट्रॅफिक लागलं तर मला ओव्हरऑल ट्रॅफिक पण आवडत नाही. आता ही स्पीड 400 घेतली, मी ॲक्च्युली गाडी घेऊन पण मॉलला जाऊ शकले असते. पण मस्त गाड्या घ्यायच्या आणि तिथे असं दुगदुग स्टॉप करत करत फर्स्ट गिअर सेकंड गिअरवर चालवायला लागली ना, सगळी मजा जाते. स्ट्रगल होऊन जातो तो. म्हणजे मी ती घेतली इतक्या अभिमानाने आणि गाडीच्या नावातच स्पीड आहे, आणि जर ती चालवण्यासाठी मला हवं तसं वातावरण नसेल ना, अगदी सुसाट नाही चालवत मी. म्हणजे नियम सगळे वाहतुकीचे नियम, धाब्यावर बसून गाड्या नाही चालवत मी कधीही 80च्या वरती गाडी नाही चालवत, टू बी ऑनेस्ट. पण शहरामध्ये 40 पर्यंत पण कन्सिस्टंटली गाडी नाही चालवता येत. आपण कोणत्याही वेळेला बाहेर पडावं. आणि ह्या हडपसर, उमरी, नंतर हे कॅम्प, इव्हन आपलं स्वारगेट वगैरेच्या भागामध्ये इतकी गर्दी लागते, इतकी. शिवाजीनगर, संचेतीचं, अरे देवा, इतक्या गर्द्या लागतात ना त्याच्यामध्ये. गाडी घेऊन स्वतःची बाहेर निघायचं म्हणजे ना व्याप होतो ना, धड मजा करता येत ना काही नाही. त्यापेक्षा ओला केली की असं वाटतं बाबा ॲटलिस्ट मी पाठी बसून काहीतरी माझा टाईमपास तरी करेल. बाकी जो काही हेडेक आहे तो गाडी चालवणाऱ्याला आहे. आणि आत्ता पण असंच होत होतं. साधारण एक 6 किलोमीटरच्या अंतरावर मी राहते मॉलपासून. मला 40 ते 42 मिनटं लागली, म्हणजे 7 सक्कम 42. मला 6 ते 7 मिनिट प्रत्येक किलोमीटरला लागले, अशी गाडी चालत होती. आणि त्यात लोक वेडीवाकडी गाड्या चालवतात, मध्येच टाकतात, फोनवर बोलतच काय गाडी चालवतात, कट काय मारतात, गाड्या मधूनच टाकतात, लक्षच नसतं कधी कधी, चुकीच्या रस्त्याने गाडी टाकतात. 1 वे 2 वे एकच, हे बघ फोनवर बोलत चालला गाडी मानपूर घेतो. 2 वे 1 वे ह्याचा काही कशाला पडलेला नसतो कोणालाही. म्हणजे ह्याला काही अर्थ आहे ह्याच्या पाठीमागं. ह्या 1 वे, ह्या रस्ता जाण्याचा आहे, हा रस्ता येण्याचा आहे, ह्याच्या पाठी काहीतरी एक विचार असेल काही. जिथे गाडी काढली मेन रोडवर, मग वाटलं की आता मला ह्या साईडला जायचं, तर लगेच तिथल्या तिथे गाडी वळून त्या साईडला टाकायची. मग तो रस्ता 1 वे 2 वे ह्याचा काही तरी काका बघतो, म्हणजे ते काय चालू आहे, कॅमेरा का चालू आहे, असं ट्रॅफिक. आणि आधी मला वाटायचं हे पुण्यातलेच आपण सगळे दीड शहाणे, आपल्याला तशी सवय. प्रत्येक शहरामध्ये हे होतं. आता रिसेंटली माझ्या होमटाऊनला गेलेले रोह्याला. एवढंसं शहर आहे ते, छोटंसं शहर पण नाही, गाव आहे हे रोहा. त्याच्यामध्ये पण ट्रॅफिक जॅम होऊ शकतो. हा थॉटच एक म्हणजे आय ओपनिंग थॉट होता की ह्याच्यासाठी एकाच कोणत्या शहरातल्या लोकांना शिव्या देण्याची गरज नाही. ओव्हरऑल ते बघ दादा बघतो कंटिन्युअसली, काही टेन्शन नाही दादा, चिलमध्ये एकदम. मोमेंट्स लेटरसुद्धा पण मला हा एक मोमेंट इथे दाखवायचा आहे सगळ्यांना. इट वॉज व्हेरी क्यूट. मला आवडतं की कसे आजकालची छोटी छोटी मुलं, दे आर व्हेरी क्युरियस अबाउट ब्लॉगिंग. म्हणजे करिअरचे फॉर्म्स कसे पटापट बदलत आहेत, आणि आत्ता येत्या काही ह्याच्यामध्ये किती पटकन बदलले. हा जो छोटू आहे इथे, खूप क्यूट मुलगा आहे. मला विचारतो पुढे जाऊन की तुम्ही व्हिडिओ ब्लॉगर आहात का, आप ऐसे कर रहे हो क्या, व्हिडिओ ब्लॉगिंग कर रहे हो का, असं काहीतरी विचारतो तो मला. म्हटलं हो, आणि मी त्याला टाळी देते, तो खुश होऊन जातो एकदम.
बाय द टाइम हा मोठा होईल आणि याला करिअर चूज करायला लागेल, आय वंडर की कडे किती ऑप्शन असतील जे माझ्या वेळी मला नव्हते. आता हळूहळू इथे हे चालू आहे कोणत्या तरी पार्टीचं काहीतरी 17 वॉर्ड नंबर आहे वाटतं. प्रचार टाईप चालू आहे काहीतरी. माँ बाप की दुआ. आता हे सुटणार आहे ट्रॅफिक, पण इथे आम्ही आरामात 10 मिनिटं अडकलेलो होतो. आता सुटणार आहे. तिकडे पोलिसांची गाडी येते, ट्रॅफिक सोडवायला येते का कशासाठी येते काय माहिती, पण आम्ही निघालो त्याच्या आधीच. टाकतात काका टाकतात. वाटलेलं एकदा उतरून करावं की काय, सगळं सॉल्व. लोकांनी खूप हॉर्न वगैरे वाजवले, पण काका एकदम चिल मध्ये आमच्या. आता मी जो कार शिकण्याचा विचार करते नव्याने, आता ह्या अशा ट्रॅफिकमध्ये मला कार टाकायला लागली शिकल्या तर आता काय बोलायचं. घाम फुटणार आहे मला. चलो छूट जाएगा. बराबर. तरी 2 मिनिटं आम्ही अडवलेलो, मग सुटलं ते.